अजिंक्य युनिव्हर्सिटी प्लीज. काय पाहतोस तिकडे? अगं मला या देशासाठी, या भारतासाठी काहीतरी करायचंय. अगं अशी काय बघतेस वेळेसारखी? डोळे जातील की तुझे? नाही म्हटलं पाहूया ना, तुझं हे 15 ऑगस्ट प्रेम किती दिवस टिकतंय ते? टिकेल ना, निदान पुढच्या पिढीपर्यंत तर नक्कीच टिकेल. अरे वा, काय कॉन्फिडन्स आहे. छान. अरे ताई, अशी काय बघतेस माझ्याकडे? डोळे जातील की तुझे? हॅपी बर्थडे बाळा. थँक्यू. ताई, आयुष्याचा अपघाती शेवट होत असताना त्यांनी आपल्या डोळ्याचं दान मला दिलं. एका अंधाऱ्या मुलीच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या त्या जिद्दी देशभक्तास माझा सलाम. मला विदेशासाठी काहीतरी करायचंय. काय बघितलं आता म्हातारीने? अण्णा, हेडफोन. अण्णा, आता तुमची वेळ झाली. अहो, ऊन डोक्यावर आलंय. आता तुमची इंजेक्शन घ्यायची वेळ झाली ना. बाबा अण्णा, सीमेवर जाऊन लढायचा वगैरे प्लॅन आहे काय तुमचा? काय नाही, मला पण देशासाठी काहीतरी करायचंय असं आता म्हणत होते ना, म्हणून विचारलं. नाही नाही, सीमेवर लढणं म्हणजे देशभक्ती असते होय. मी मरणोत्तर डोळे दान करणार आहे. आणि तुला माहिती का, याच्यासाठी वयाचं, लिंगाचं, रक्तगटाचं कुठलं बी बंधन नसतंय बघ. काय झालं अण्णा? आपल्याला डायबेटीसचा त्रास, बीपीचा त्रास, वरून चष्मा, तुमचे डोळे कसे चालणार अण्णा? अख्खोय, मेलेल्या माणसाचं सगळं चालतंय. जरा वाटतंय, पण या फेसबुकच्या दुनियेतून बाहेर येऊन बघ, मग कळेल तुला. अरे सगळं चालतंय मेलेल्या माणसाचं. काय सांगता अण्णा? अण्णा, मी पण आता मेल्यानंतर डोळेदान करणार अण्णा. अरे माझ्या पट्टे अण्णा, डोळेदान करणं ही पण एक देश सेवा आहे, ही पण एक देशभक्ती आहे अण्णा. जितेपणी काही नाही झालं तरी चालेल, पण मेल्यानंतर तरी मी या भारत मातेची सेवा करणार अण्णा. भारत माता की जय.